महाबळेश्वर। महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचं ठिकाण आणि प्रेक्षणीय स्थळ असून इथे पर्यटक वर्षभर भेट देतात। ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला लाभलेला उत्कृष्ट गिरिस्थान हा लौकिक आजही कायम आहे। महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण अतिशय थंड हवेचं ठिकाण आहे आणि हे ठिकाण अतिशय सुंदर आहेच, त्याबरोबरच याला पौराणिक असा इतिहासही आहे। नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। महाबळेश्वर म्हटलं की निसर्गाचं सौंदर्य किंवा तिथले झरे, अचंबित करणाऱ्या दऱ्या, याचबरोबर महाबळेश्वरची दुसरी ओळख म्हणजे इथे असलेले अतिप्राचीन आणि पुरातन अशी देवळं। या देवळांपैकी अतिशय पुरातन आणि प्रसिद्ध असलेल्या मंदिराला आज आपण भेट द्यायला आलेलो आहोत। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला। आपण महाबळेश्वराच्या आधीच्या व्हिडिओमध्ये कृष्णामाई मंदिर आणि शिव मंदिर पाहिलं आणि आजच्या या व्हिडिओमध्ये महाबळेश्वर या स्थानाची उत्पत्ती कशी झाली हे पाहणार आहोत। महाबळेश्वरमध्ये आपल्याला 3 महत्त्वाची आणि पुरातन मंदिरं पाहायला मिळतात, ते म्हणजेच महाबळेश्वर, अतिबळेश्वर आणि कोटेश्वर। स्कंद पुराणाच्या सह्याद्री पर्वामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायात वर्णल्याप्रमाणे सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळची ही कथा आहे। महाबळ आणि अतिबळ या 2 राक्षस भावांनी त्रिभुवनात सर्वांना अत्याचाराने अगदी त्राही करून सोडलं होतं। म्हणून सृष्टीला अभय देण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनाही या युद्धात उतरावं लागलं। विष्णूने अतिबळाला मारलं, परंतु इच्छा मरणाचं वरदान लाभलेल्या महाबळापुढे या सर्वांचं काही चाललं नाही। तेव्हा देवी देवतांनी आधी मायेला प्रार्थना करून महाबळाला मोहित करायला सांगितलं। त्यामुळे महाबळाने देवांकडे मला तुमच्या हातूनच मृत्यू यावा असा वर मागितला। प्रत्यक्ष महाबळाला याचक म्हणून पाहिल्यावर सर्व देवांनी तसा महाबळाला वरदानही दिलं, परंतु आम्हा सर्वांच्या नावाने देवांनी आपलं अस्तित्व इथे ठेवावं अशी इच्छा महाबळाने प्रकट केली। तीही देवांनी मान्य केली आणि म्हणूनच देवी आदिमायेच्या कृपेने महाबळ म्हणाला की मला देवतांच्या हातूनच मृत्यू यावा आणि त्यासाठी त्याने शंकरांना किंवा विष्णू, ब्रह्मा यांना ही मागणी केली की आमच्या नावाने तुम्ही या पृथ्वीतलावर राहावं। त्यामुळेच शंकर जे आहेत ते महाबळेश्वरच्या नावाने, विष्णू अतिबळेश्वरच्या नावाने आणि त्याच्या कोटी सैन्याच्या नावाने म्हणजेच कोटेश्वर नावाने ते ह्या पृथ्वीतलावर स्थापित झाले। अतिबळेश्वर आणि महाबळेश्वर या 2 मंदिरांमध्ये आपल्याला भाविकांची रेलचेल पाहायला मिळते, परंतु कोटेश्वर हे मंदिर तेवढं प्रचलित नसून ते एका हॉटेलच्या दारातनं आपण जेव्हा जातो तेव्हा ते आपल्या आतमध्ये पुढे पाहायला मिळतं। महाबळाच्या नावाने जिथे शंकराचे शिवलिंग स्थापन करण्यात आलं तेच हे श्री क्षेत्र महाबळेश्वर। मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नसल्यामुळे आपण त्या शिवलिंगाची व्हिडिओग्राफी केलेली नाहीये। ही मंदिरं 16व्या शतकातील असून हेमाडपंथी पद्धतीनं यांचं बांधकाम केलेलं आहे, तर मंदिराचा बाहेरचा परिसर हा अतिशय सुशोभित आणि शांत असा आहे। रुद्राक्षाच्या रूपात असलेलं हे शिवलिंग जगातील एकमेव मंदिर असल्याने या मंदिराला खूप धार्मिक महत्त्व आहे। 6 फूट लांब स्वयंभू असलेलं हे शिवलिंग महालिंग म्हणूनही ओळखलं जातं। महाबळेश्वर मधील आपण 3 शंकराची मंदिरं पाहिली, ज्यातील पहिलं म्हणजे महाबळेश्वर, दुसरं कोटेश्वर आणि तिसरं अतिबळेश्वर। त्याचबरोबर आपण कृष्णामाईचंही मंदिर पाहिलं। हे सर्व मंदिर याचा इतिहास आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतला। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।